वर्षाचं लेकरू. महाराष्ट्रात रोज घडणाऱ्या घटना ऐकल्या की मन सुन्न होतं. लातूरचं जवाहर नवोदय विद्यालय, तिथे शिकणारी 12 वर्षाची अनुष्का किरण पाटोळे ही विद्यार्थिनी. तिच्या आईवडिलांना शाळेतून फोन येतो आणि शाळेत बोलवल्या जातं. शाळेच्या गेटवरती गेल्यानंतर त्यांना परत जिल्हा रुग्णालयाच्या PM रूमकडे बोलवल्या जातं. तिथं गेल्यानंतर शाळेतीलच एक मॅडम त्यांना सांगते की तुमच्या मुलीनं आत्महत्या केली आहे. आत्महत्या कशानं केली? टॉवेलनं, 50 रुपयाच्या टॉवेलनं. कशाला केली? खाटाला बांधून घेऊन आत्महत्या केली. ज्या कॉटवरती मांडी घालून बसू शकत नाही अशा कॉटला 12 वर्षाची लेकरू कसं आत्महत्या करू शकतं? मी जेव्हा अधिक चौकशी केली तेव्हा प्रशासनावरती एवढा दबाव आहे, कारण की जवाहर नवोदय विद्यालयाचे अध्यक्ष जे असतात ते तिथले जिल्हाधिकारी असतात, स्थानिक जिल्हाधिकारी अध्यक्ष असतात. मग प्रशासनावरती एवढा दबाव आहे. मागचे 48 तास झालं त्या लेकराचं पोस्टमॉर्टम पण झालं नाहीये, निष्पक्ष चौकशी पण नाहीये, ना कोणता गुन्हा दाखल झालाय. मुळातच आईवडिलांना सांगण्याच्या आधी यांनी लेकराला उचलून PM रूमला नेलंच कसं? बरं, लेकराने आत्महत्या केली आहे तर तिला सोडवून दवाखान्यात पुढील उपचारासाठी पाठवणं गरजेचं होतं. तिथं PM रूममध्ये कसं घेऊन जाऊ शकतात? आईवडील आल्यानंतर त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली गेली. जी अनुष्का शुक्रवारी आईसोबत चांगलं बोलली आहे, रविवारी सुट्टी म्हणली आहे, तीच अनुष्का गळफास घेऊन आत्महत्या कशी करू शकते? जी विद्यार्थिनी एवढी अभ्यासामध्ये हुशार आहे, नवोदयला लागते म्हणजे अभ्यासात खूप हुशार आहे, ती विद्यार्थिनी टॉवेलने आत्महत्या कशी करू शकते? आणि प्रशासनाला हे प्रकरण दाबण्यासाठी कोणाचा दबाव आहे नेमका, हा मला पडलेला प्रश्न आहे. या महाराष्ट्राची अवस्था अगदी वाईट दिशेने चालू आहे आणि जवाहर नवोदय विद्यालयामध्ये जर असे प्रकरण घडत असतील तर ही खूप गंभीर बाब आहे. याच्यामध्ये निष्पक्ष चौकशी होऊन अनुष्काला न्याय भेटणं गरजेचं आहे. एक गोष्ट सांगू का, 12 वर्षाचं लेकरू मुळात आत्महत्याच कसं करू शकतं? ते पण टॉवेलने? अरे, आज पहिल्यांदा ऐकतोय मी कोणी टॉवेलने आत्महत्या करू शकतं हे. ते पण ज्या ठिकाणी बसता येणार नाही मांडी घालून तिथे. बरं, एवढी शाळा प्रशासनाला एवढी घाई काय होती त्या मृतदेहाला उचलून PM रूमला घेऊन जायची? आई वडील यायची पण का वाट बघितली नाही? याच्यामध्ये 100% काहीतरी घातपात आहे. निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई व्हायला पाहिजे.